सांगितलेले आहेत. विष्णू, शिव, गणेश, शक्ती आणि सूर्य अशा ज्या 5 देवता आहेत त्यापैकी कोणत्या देवतेची उपासना करावी. मग याकरिता त्यांनी जे पंडित बोलवले होते, प्रत्येक वैष्णव मताचा पंडित किंवा शास्त्रज्ञ त्या शास्त्राविषयी, त्या भगवान विष्णूविषयी आपलं मत व्यक्त करून इतर देवतांची निंदा करण्यामागे एकच कारण, शिवाचा उपासकसुद्धा विष्णूंना किंवा इतर देवांना निंदात्मक त्यांचं वर्णन करून, त्यांना तुच्छ लेखून आपल्याच देवतेचं वर्णन करत होता. याचं कारण किंवा पुराण वाक्यांमध्ये असलेला जो भेद आहे, नंतर 6 शास्त्रांमध्ये असलेला जो भेद आहे आणि जी आपली 18 प्रस्थानं सांगितली त्यामध्ये असलेला परस्पर भेद आहे. मग या भेदामुळे हा शुभ संतती राजा अगोदरच तीव्र वैराग्याचा अभाव आणि उपासना मार्गाने जावं, तर पुराणामध्येही भेद, या 6 शास्त्रांमध्येही भेद. मग या भेदामध्ये गुंतल्यानंतर तर्कदृष्टी ज्यावेळेस आपल्या पित्याला भेटण्याकरिता गेला, त्यावेळेस या पुराण वाक्यातील जो भेद आहे यांची एक वाक्यता सांगतो, 6 शास्त्रांमधील जो भेद आहे त्यांची एक वाक्यता सांगतो. पुराणांमधला एक वाक्यता सांगताना तो असं सांगतो, जे पंचयातन देव आहेत या देवतेंच्या उपासकामध्ये या उपासकांनी केलेला जो भेद आहे तो हा वास्तविक भेद नाही. कारण अर्थवाद नावाचं जे षडलिंगामध्ये कोणत्याही ग्रंथाचं, कोणत्याही एखाद्या वाङ्मयाचं अध्ययन करत असताना या षडलिंगाचा विचार केला जातो. त्यापैकी हा अर्थवाद आहे. अर्थवाद म्हणजे काय, तर स्तुती निंदा अन्यतर वाक्यम अर्थवाद, म्हणजे स्तुती आणि निंदा ही केली जाते. ही निंदा निंदेसाठी नसून त्या विषयामध्ये प्रवृत्त व्हावं याकरिता निंदा केली जाते. विष्णूची स्तुती करत असताना शिवाची किंवा इतर देवतांची निंदा करण्यामागे हेतू नसून तुम्ही त्या विष्णूंच्या भक्तीमध्ये अधिक दृढ व्हावं. किंवा अर्थवादाचा आणखी एक अर्थ असा काढला जातो की जरी तुमची निष्ठा किती आहे ती निष्ठा अधिक दृढ व्हावी. विष्णूची स्तुती केल्याच्या नंतर शिवाची निंदा जरी घडत असली तर ती शिवाची निंदा त्या साधकामध्ये आपल्या उपास्य शिवाविषयी असलेला जो भाव आहे तो अधिक दृढ व्हावा याकरिता सुद्धा आहे. मग याचं तात्पर्य पुराण वाक्यांची एक वाक्यता सांगताना तर्कदृष्टीने असं सांगितलं, तो म्हटला, हे पिताश्री, या 5ही देवतेंच्या उपासकांनी जो भेद सांगितलेला आहे, संप्रदायाने जो भेद सांगितलेला आहे तो असा आहे की विष्णू पुराणामध्ये किंवा पद्मपुराणामध्ये विष्णूचं असं वर्णन आहे की विष्णूच सर्वात श्रेष्ठ आहे, तोच पालन करणारा आहे, तोच या सर्व सृष्टीचं कारण आहे. मग इतर देवतेंची जी त्या ठिकाणी निंदा केली ती भगवान विष्णूंना कारण ब्रह्म समजून आणि इतर देवतेला कार्यब्रह्म समजून केलेले आहे. कार्यब्रह्म हे कारण ब्रह्मापेक्षा निकृष्ट असतं. आणि कारण ब्रह्म म्हणजे काय आणि कार्यब्रह्म म्हणजे, कारण ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट जे शुद्ध चैतन्य, माया विशिष्ट जे एक चैतन्य आहे, म्हणजे जे जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, म्हणजेच जो ईश्वर आहे तो कारण ब्रह्म आहे. आणि कार्यब्रह्म या वेगवेगळ्या उपाधीने ज्यावेळेस मायाच सत्वगुणाची वृद्धी झाल्याच्या नंतर तीच भगवान विष्णू या नावाला प्राप्त होते. तमोगुण वाढल्याच्या नंतर भगवान शंकर नामाला प्राप्त होते आणि रजगुण वाढल्याच्या नंतर ब्रह्म या संज्ञेला प्राप्त होते. मग अशी जी नावं आहेत त्या उपाधीमध्ये गुणांचं आधिक्य वाढल्यामुळे आहे. कारण ब्रह्म जे वास्तविक त्याच्या ठिकाणी काहीही नाही. मग विष्णू पुराणामध्ये कारण ब्रह्माचं नाव विष्णू आहे आणि कारण ब्रह्म आपल्याला उपास्य आहे ते श्रेष्ठ आहे. मग कार्यब्रह्म जे गणेश जे आहेत, भगवान शंकर आहेत, सूर्यदेव आहे, शक्ती आहे, मग या कार्यब्रह्माची त्या ठिकाणी निंदा केलेली आहे. कारण ब्रह्म हे विष्णू पुराणात विष्णूला म्हणलं. मग शिवपुराणामध्ये काय, तर भगवान शंकराला त्या ठिकाणी, कारण ब्रह्माला भगवान शंकराची त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, संज्ञा दिलेली आहे. म्हणून विष्णूची, गणेशांची, इतर ज्या 4 देवता आहेत त्यांची निंदा केली. वास्तविक कारण ब्रह्माची कोठेही निंदा केलेली नाही, कोठेही कारण ब्रह्माला तुच्छ लेखलेलं नाही. फक्त आपापल्या पुराणामध्ये आपापल्या उपास्य देवतेच्या
श्रद्धेच्या विचारामध्ये त्यांनी इतर देवतेंना जे तुच्छ लेखलेलं आहे ते कार्य ब्रह्माला तुच्छ लेखलेलं आहे, कारण ब्रह्माला नाही. म्हणून विष्णू पुराणात जी विष्णूची स्तुती केली ती कारण ब्रह्माचीच आहे, आणि शिवपुराणामध्ये जी भगवान शंकराची स्तुती केली ती कारण ब्रह्माची आहे. गणेशाचे जे गणपती आहेत त्यांनी जी इतर देवतेंची निंदा केली ती कार्य ब्रह्माची आहे, आणि जी गणेशाची स्तुती केली ती कारण ब्रह्माची आहे. याचप्रमाणे सर्व पंचयातन देवतेंचे जे उपासक आहेत यांनी कार्य ब्रह्माची निंदा केली, कारण ब्रह्माची निंदा केलेली नाही. म्हणून सर्वांनी कारण ब्रह्मच हे सर्वांना उपास्य आहे, वास्तविक कार्य ब्रह्म नाही. कार्यब्रह्माची उपासना केल्याच्या नंतर जी उपासना प्राप्त होते ती कारण ब्रह्मालाच होते. आणि ही ज्या मूर्त्या आहेत पंचयातन देवतेंच्या, या मूर्तीद्वारे मूर्तीपूजेमध्येच केवळ वास्तविक उपास्य भाव नाही, तर मूर्तीला अधिष्ठान असलेला जो ईश्वर मानला तो ईश्वर सर्वांना उपास्य आहे, आणि ही मूर्ती केवळ उपलक्षण आहे असा विषय आज येणार. मग 6 शास्त्रांमधला विरोध तर्कदृष्टी असा सांगतो, 6 शास्त्रांमध्ये जरी परस्पर विरोध असला, सिद्धांत मताने जर स्वीकार्य ग्राह्य कोणचं मत असलं तर उत्तर मीमांसेचं नाम वेदांताचंच आहे. मग इतर शास्त्राला काहीच महत्त्व नाही असं नाही. ज्यावेळेस न्यायशास्त्र येतं, न्यायशास्त्राचा अध्ययन केल्याच्या नंतर आपल्या बुद्धीला जी धार मिळते, जे आपल्याला यौक्तिक चिंतनाला न्यायशास्त्राचा प्रमाणाचा जो विचार आहे तो आपण स्वीकारू शकतो. कारण प्रमाण विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, बुद्धीमध्ये असेल, बुद्धीची तेवढी सूक्ष्मता असेल, तर अतिशय सूक्ष्म अणूहून अणू असणारं आत्मतत्व आपल्याला जाणण्याकरिता कोणत्याही प्रकारचा अडथळा राहणार नाही. म्हणून न्यायशास्त्राची उपयोगिता आहे. नंतर न्याय झाल्याच्या नंतर वैशेषिक जे आहे त्यामध्ये सप्त पदार्थांचा जो विचार आहे तो पदार्थांचा विचारसुद्धा आपल्याला ग्राह्य आहे. त्यांचा मोक्षातला स्वरूपातला फरक असो किंवा त्यांनी ईश्वराचं मानलेलं स्वरूप असो, आत्म्याचं मानलेलं स्वरूप असो, याच्याशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं ग्राह्यता नाही. परंतु काही आपल्या साधक अवस्थेमध्ये साधनेला सहकार्य करणारे जे त्यांचे साधनं आहेत, जे त्यांचे तत्त्व आहेत ते स्वीकारण्यात काहीही हरकत नाही. वैशेषिकाचा उपयोग आहे. नंतर जे सांख्य येतं, सांख्यंते क्रमेंते इति अनेन सांख्य, म्हणजे ज्या शास्त्रामध्ये तत्वांची गणना केली जाते किंवा वैचारिक पातळी वाढवली जाते असं जे सांख्यशास्त्र आहे त्याचासुद्धा प्रकृती पुरुषाचं जे सामान्य, यालाच सांख्यशास्त्रालाच शास्त्रामध्ये प्रधान मल्ल न्याय असं म्हटलं जातं. सांख्यशास्त्र सर्व शास्त्रांचं खंडन करून एकटं ज्यावेळेस शिल्लक राहतं त्यावेळेस सांख्यशास्त्राचं खंडन करण्याकरिता केवळ आपली उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत असतं, आणि वेदांताने एकदा सांख्याचं खंडन केलं तर इतर जे बाकीचे 4 शास्त्र आहेत, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि योग, यांचंसुद्धा खंडन त्या सांख्यामध्येच होऊन जातं. म्हणून सांख्यांचे जे काही तत्त्व आहेत तेही ग्राह्य आहेत. सांख्याचा जो ईश्वराविषयी विचार आहे, आत्मेविषयी प्रकृती पुरुषाचा जो विचार आहे, मोक्षाचं जे स्वरूप आहे ते ग्राह्य नसलं तरी साधनेमध्ये आपल्या आत्मतत्वाच्या ब्रह्मप्राप्तीच्या साधनेमध्ये सांख्यशास्त्रसुद्धा उपयोगी आहे. सांख्य आहे, सांख्याच्या नंतर योग आहे. ज्यावेळेस आपल्याला ज्ञानमार्ग पेलवत नाही त्यावेळेस ध्येय मार्गाने म्हणजेच उपासना मार्गाने आपण जातो, त्यावेळेस योगाचं सामर्थ्य जर आपल्याकडं असेल तर तो उपासना मार्ग, तो ध्यान मार्ग अधिक आपल्याला सुलभ होतो. म्हणून योगाचं आवश्यकतासुद्धा आपल्याला आहे. नंतर पूर्वमीमांसेमध्ये जे कर्म सांगितलेलं आहे, उपासना सांगितलेलं आहे, ही कर्म उपासना नसेल तर ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून कर्म उपासने, निष्काम कर्म उपासनेने अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता हे सर्वात मोठं फळ या पूर्वमीमांसेचं आहे. म्हणून पूर्वमीमांसासुद्धा आपल्याला या साधन रूपामध्ये ग्राह्य आहे. मग अशा ज्या पहिल्या 5 पायऱ्या जर नसतील तर अंतिम 6व्या पायरीला ज्याप्रमाणे जाता येत नाही, तसं हे जर अगोदरचे 5 शास्त्र असतील त्यांचं सिद्धांत रूपाने ग्रहण न करता त्यांचे जे आपल्या वेदांत चिंतनामध्ये अद्वैत ब्रह्म आणि या अद्वैत भाव रूप समाधी पाठीमागे आपण समाधीमध्ये पाहिलं, आणि अद्वैत अवस्थारूप समाधी, अशा अद्वैत अवस्थारूप समाधीकरिता किंवा जीव ब्रह्म ऐक्य या ज्ञानाच्या दृढ अपरोक्ष प्राप्तीकरिता हे जे अगोदरचे जे 6 शास्त्र आहेत हे निश्चितच आपल्याला साधनेमध्ये ग्राह्य आहेत.
म्हणून त्यांचा साधनेपुरता स्वीकार करून आणि सिद्धांताचा जर विचार केला तर केवळ वेदांताचाच विचार करावा. जीव ब्रह्म ऐक्य सर्व आणि जगताविषयी असलेला अजातवाद विवर्तवाद हेच जे सिद्धांत मूलभूत आहेत, हेच अबाधित सिद्धांत आहेत, यांचंच ग्रहण करणं आणि जीवब्रह्म ऐक्याचा दृढ अपरोक्ष बोध होणं आणि त्याच्या या जगताविषयी दृढ मिथ्यात्व निश्चय होणं हाच खरा सिद्धांत आहे, अशी एकवाक्यता पुराणामधील आणि शास्त्रामधील तर्कदृष्टीने आपल्या पित्याला सांगितली. प्रसंग दिवस लावले तेव्हाचे दोन प्रकार, एक कारण ब्रह्म आणि एक कार्यब्रह्म. निंदा जे केलेली आहे ती कार्यब्रह्माची आहे. कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर भाव. प्रत्येकजण आपापल्या देवतेला काय समजतो? ईश्वर समजतो. आणि कार्यब्रह्मामध्ये मात्र प्रत्येकाच्या याच्यामध्ये कमी अधिक भाव आहे. उदाहरणार्थ ते याच्यात नाही पण आपल्या लागू पडतात. ते जड परत राजा होता आणि त्याला त्या रावगान राजाने पालखीला जमलं बा पुढे. आता तो राजा असल्यामुळे तो होता तत्त्वज्ञ. मग तत्त्वज्ञाच्या ठिकाणी दया असते. मग ते पालखी वाहत असताना काही बरं का किडा आला किंवा काय असा उंच मारा काय मारायचा, पालखी कशी व्हायची? हे अशी व्हायची, हे अशी व्हायची. जवळ राजाच्या गावाला रागावला बघा. म्हटलं मूर्ख कोणी मला पाडता का तर? मग काय विचारतात ते पालखीचे वाहक होते ना, ते म्हणजे महाराज आमचा काही अन्याय नाही, हा नवीन जो लावलेला आहे ना याला ट्रेन दिलं नाही. मग मला लागले. मग कोणावर रागवला? त्या जडभरतावर रागवला. मग तो जडभरत ऐका नाही रागवल्यानंतर माणसाला हसा येत असतो का हाणामारी होत असे. तो हसायला लागला. म्हटलं हा फारच मूर्ख दिसतो, शिवाय देतो तरी काय होतं? हा हसतो म्हणायला लागला. म्हणून ऐका नाही काहीतरी न्याड असला पाहिजे. मग राजानेच विचारलं. म्हटलं का रे बाबा तुला इतक्या शिव्या देतो आणि तो खुशाला हसतो? म्हटलं काय कारण आहे? मग त्याने सांगितलं बा तुझ्याला शिव्या देतो ते शरीर, आलं काय त्याला कार्यब्रह्म म्हणायचं. काय म्हणायचं? आणि आतमध्ये असलेलं उपादान कारण त्याला काय म्हणायचं? कारण ब्रह्म. कारण ब्रह्माला तुझी शिवी लागू शकत नाही. आपण थुकलं तर सूर्याला कुठे जाऊन पोहोचते का ते? म्हणून कारण ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही विकार होऊ शकत नाही. बरं शरीराच्या बाबतीत थोडा निंदनीय आहे की काय? कोणाचं शरीर म्हटल्यानं काय सोन्याचं शरीर आहे का? गरीब असो का श्रीमंत असो, बाई असो का कोणी असो, मुंगी असो का ब्रह्मदेव असो, पंचमहाभूताचं शरीर आहे. कशाचं शरीर आहे? म्हणून निंदा जी केली आहे ती कार्य ब्रह्माची. प्रत्येकाचं शरीर काय स्तुतिप्रिय आहे का निंदनीय आहे? किती चांगले पदार्थ असले तरी त्या पदार्थाला अशुद्ध करण्याची शक्ती कोणाला आहे? नाही का? पवित्र पदार्थ असतात. काय असतात? अनेक 10 मिनटं करता जरी पोटात गेले आता ते पवित्र राहिले का अपवित्र? कोणामुळे झाले? म्हणजे बाहेर असणारे पदार्थ असतात. म्हटलं तुम्ही श्रीमंताच्या पोटाचा स्वीकार केला, तुमची अशी अवस्था झाली. आणि आम्ही अजून कशा जसेच्या निंदनीय पदार्थ आहे का शरीर आहे? शरीर आहे का नाही? काय काय माणसाचं शरीराच्या बाबतीमध्ये त्यांनाच त्याचा कंटाळा येत असतो. म्हणून निंदा जी असते तुच्छता लेखत असते ते कार्य ब्रह्माचे. आणि ईश्वर भाव एकंदरीतून सर्वांचा कसा आहे? सारखाच आहे. ईश्वर एक आहे का दोन आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? म्हणून ईश्वराची
जो जो देवता असेल कोणीही मनुष्य त्याच्या कार्याची निंदा करत असतो, कारणाची निंदा करीत नाही हे सांगायचं आहे. मग भेद कशामध्ये आहे? कार्यब्रह्म, कारण ब्रह्मामध्ये काय नाही. इथून तिथून ईश्वर भाव सर्वांचा कसा आहे हेच त्याच्या संशयाचं उत्तर आहे. पुढे उपलक्षणाचे लक्षण, परिच्छेद क्रमांक 29. उपलक्षणाचे लक्षण, जे ज्याच्या एकदेशाचे ठिकाणी असून क्वचित काली असते आणि व्यावर्तक असते ते उपलक्षण. उपलक्षण म्हणजे कोणतरी आपण यात्रेकरू आहे तर म्हणायला लागलो नका होतं वारकरी शिक्षण संस्था कुठं आहे. मग ते काय असं तो म्हणायला लागले, म्हटलं बघा काय आहे तो जो कावळा आहे बसलेला का नाही, काय बसलेलं आहे ते कोणाला करायचं नाही. तो कोण संस्था आहे? वारकरी. ज्ञान झालं का नाही? आतापर्यंत त्याला वारकरी शिक्षण संस्थेचं काय होतं? अज्ञान. आता कावळ्याच्यामुळे काय झालं? आणि तितक्यात कावळा काय गेला, पण ज्ञान करून दिलं ना. कावळा काय सतत बसलेला असतो का? कधी असतो आणि पण ज्ञान करून देतो, त्याला उपलक्षण म्हणायचं. काय म्हणायचं? उदाहरण, काकवान देवदत्ताचे गृह आहे. या वाक्यात देवदत्ताच्या गृहाचे काक हे उपलक्षण आहे, कारण की गृहाच्या एका भागावर किंवा केव्हा तरी कावळा असतो, सर्वदा नसतो. आणि दुसऱ्या गृहावरून देवदत्ताच्या गृहाचा व्यावर्तक असतो. त्याला उपलक्षण म्हणायचं. काय म्हणायचं? आपल्याला ज्ञान करून देते ना. काय करते? पुढे कावळा असो किंवा नसो आपल्याला काय झालं आणि इथं राहून काय केलं, वेगळं केलं. त्याला उपलक्षण म्हणायचं. पुढे म्हणून काक हे उपलक्षण आहे. त्याप्रमाणे जगत्कारण ब्रह्माच्या एक देशामध्ये मूर्ती असते आणि केव्हा तरी अज्ञानकाली असते, ज्ञानोत्तरकाली नसते. आणि चतुर्भुजादी मूर्ती कारण ब्रह्माचे ठिकाणीच आहेत, अन्यत्र कोठेही नाहीत, म्हणून व्यावर्तक आहेत. म्हणून व्यावर्तक आहे. मूर्ती काय आहे? कार्यब्रह्म. आणि ईश्वर भाव कोणता आहे? कारण ब्रह्म. मूर्ती काय करते? सर्व ठिकाणी ईश्वर हा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? विष्टभ्यामिदं कृष्णमे कंसेन. मग आपल्याला का ते व्यापकाचं आणखी ज्ञान होईल कसं? म्हणून मूर्ती काय करते? मग ज्ञान करून दे. सदा सर्व काळ मूर्ती असते का ज्या वेळेला ज्ञान कालातच असते? एरवी ज्ञान करून देते. आहे का रे? त्याच्यावरून आपल्याला ब्रह्माचं काय होतं? ज्ञान होत असे. पुढे याकरिता सर्व मूर्ती कारण ब्रह्माचे उपलक्षण आहेत. उपलक्षणाचे हे फल आहे की विशिष्य वस्तूच्याच स्वरूपाचे ज्ञान होते. जसे काकापासून देवदत्ताच्या गृहाच्या ज्ञानाविषयी दुसरे फल नाही, तसेच चतुर्भुजादी आकारापासून निराकार कारण ब्रह्माचे ज्ञान उपासनेनिमित्त मूर्ती प्रतिपादनाचे फल आहे, दुसरे काही नाही. मला आपल्याला दोन रूप घ्यायचे, एक सगुण रूप आणि एक निर्गुण रूप. आपल्याला सगुण रूपावरून कोणतं ज्ञान होते? मग निर्गुणाचं ज्ञान होतं ना आपल्याला. उपलक्षण म्हणायचं. मग आपला निश्चय होत असतो. काय होत असतो? नाही का मूर्तीवरून कोणतं फल? पण ब्रह्माचं आपल्याला ज्ञान होतं. हे फल आहे का? तर मूर्तीच्यावरून कोणत्या फलाचा निश्चय होत असतो? ईश्वर भावाचा. नाही का ईश्वराचा दिसत असतो का? ब्रह्म कुठं दिसत असते का? मग आहे कशावरून? कारण ब्रह्म. कार्य ब्रह्म म्हटल्यानंतर विना कारणाशिवाय कार्याची संगती लागू शकत नाही. मातीच नाही तर घटाला कुठून? सोनच नाही तर अलंकार आले. ब्रह्मच नाही तर ईश्वर भावाला जीवभाव जरी आला कुठून? म्हणून शेवटी अंतिम तत्वापर्यंत गेल्यानंतर कोणत्या तत्वापर्यंत? जीवाचा विचार आपण केला तर अंतिम तत्व शेवटी जीवाचं अंतिम तत्व ब्रह्मरूप आहे. काय
मग कारण ब्रह्मापर्यंत गेल्यानंतर भेद आपले सगळे काय होतात कार्यब्रह्मामध्ये भेद आहेत नाही का. मूर्ती एक असते का अनेक असते आणि ईश्वरभाव सर्वांचा काय पुढे वाचा. परिच्छेद क्रमांक 30. शास्त्र रहस्य न जाणता कलहाचा प्रकार व त्यास दृष्टांत. आता एक दृष्टांत एक न्याय दिला त्याच्यामध्ये. शास्त्रनाच न कळताना मनुष्य आणि काय होते परस्पर निंदास्तुती करत असतो. पण त्याचा समन्वय केला म्हणजे दुःखाची निवृत्ती होते. कोणीतरी जोडपं आणि त्या जोडप्यामध्ये जो तिचा यजमान होता त्याच्याकडे कुत्रा होतं बघा आणि त्या कुत्र्याचं नाव होतं उत्फालक. नाव कोणतं ठेवायचं साधं नाव ठेवायचं उत्फालक बरं का. आणि जो विरोधी दुसऱ्या घरवाला होता त्याच्या कुत्र्याचं नाव काय होतं धावक होता. हे झाली कुत्र्याची नावं. आणि इकडे हा जो ग्रस्त आहे बरं का त्या मंडळी त्याची होती तिच्या भावाचं नाव होतं उत्पालक. कुत्र्याचे नाव काय आहे आणि त्या मंडळीच्या भावाचे नाव काय ही नावं कुत्र्याची आहे कुणाची आहे. पुढे काय झालं काहीतरी हे झालं बघा म्हणून मग त्या घरच्या कुत्र्याचं आणि परकाच्या कुत्र्याचं भांडण झालं काय. मग ते धावकाची काय केली स्तुती केली उत्पादकाची काय केली निंदा केली आणि हिला असा भ्रम झाला माझ्या भावाचीच निंदा केली. मग 4 ग्लास चहा यायला पाहिजे तू त्रेकाली कथन रुसून बसली होती काय होती. मग तिला त्याने विचारलं म्हटलं काय आहे रुसून भांडणं तुम्ही खुशाल माझ्या भावाची काय करता निंदा करता. मग समजावून सांगितलं म्हटलं तुझ्या भावाची निंदा नाही कोणाची निंदा आहे कुत्र्याची निंदा आहे. हा म्हटलं असं असं बरं की घेऊन येतो दुसरं काही. हे शास्त्र रहस्य न समजता मंदबुद्धी पुरुष त्या त्या आकाराच्या ठिकाणीच उपासनेचा आग्रह करून परस्पर विनाकारण कलह करतात. तो त्यांचा कलह शालक सारमेय या न्यायाने होतो. न्याय आहे एक शालक सारमेय न्याय बरे 1000 न्याय आहे किती असे आपल्याला पुढे वाचा. शालक सारमेय न्याय असा की आपल्या बायकोच्या भावास शालक म्हणतात कुत्र्यास सारमेय म्हणतात. दृष्टांतास न्याय म्हणतात. एका पुरुषाच्या शालकाचे नाव उत्फालक होते. कोणाच्या त्याचं नाव काय होतं एवढं जड नाव कशाला ठेवलं कोणाला. बरं पुढे. आणि शालकाच्या शत्रूचे नाव धावक असे होते. शत्रू शालकाचे म्हणजे मंडळीच्या भावाच्या शत्रूचं नाव काय होतं त्याला तरी काही साडा विळा असला पाहिजे आणि त्याचं नाव काय होतं धावक. पुढे. त्या पुरुषाच्या घरच्या कुत्र्याचे नाव शालकाच्या शत्रूच्या नावाप्रमाणे धावक असेच होते. मग घरच्या कुत्र्याचं नाव काय होतं धावक. दोघांचे कुत्र्याचं काय झालं मग घरच्या कुत्र्याची काय केली स्तुती धावकाची आणि त्याची काय केली आणि तिला असा भ्रम झाला माझ्या भावाची काय करते पुढे. आणि शेजारच्या घरच्या कुत्र्याचे नाव शालकाच्या नावाप्रमाणे उत्फालक असेच होते. त्या पुरुषाची स्त्री प्रथमच पतीच्या घरी आली असता दोन्ही कुत्री आपसात भांडू लागली. तेव्हा त्या स्त्रीचा पती व इतर घरातील माणसे उत्फालक जो शेजारचा कुत्रा त्यास शिव्या देऊन आपल्या धावकाची म्हणजे घरच्या कुत्र्याची स्तुती करू लागले. तेव्हा त्या कसं आहे परक्या कुत्र्याची कोणी स्तुती करत असते
मग आपल्या घरचं कुत्रं कसं आहे का चावलं तरी सुद्धा चांगलं झालं. एक कुत्र किती 40 कोटी रुपयाला काहीतरी माणूससुद्धा ऐकला तरी इतके रुपयाला सांगू. पण त्या कुत्र्यांमध्ये गुण आहे बघा. नुसत्याच्या पावलावरून सुद्धा काय चोर बरोबर फोडते बघा. काय असेल कोणाच माहिती समजा. म्हणतं नाही असं सरकारकडे सुद्धा कुत्रे असतात. ते कुत्रे काय करतात, एखादा कोणी मोठा मनुष्य यायचा असला एकाएकी एकच असतो का त्या जागेवर ते कुत्रे फिरवतात. आणि कुठे बॉम्ब बसला कुठे काय असेल कुत्र्याला कळतलं बघा. म्हणून त्याची किंमत किती असते माणसापेक्षा जास्त पुढे. तेव्हा त्या स्त्रीस अशी भ्रांती झाली की ही सर्व मंडळी उत्फालकास म्हणजे आपल्या भावासच शिव्या देतात आणि याचा शत्रू जो धावक त्याची स्तुती करतात. या भ्रांतीने ती आपल्या पतीजवळ दुःख करू लागली. उत्फालक आणि धावक ही कुत्र्यांची नावे आहेत असे ज्ञान नसल्यामुळे समान नावांच्या भ्रमाने त्या स्त्रीस जसे क्लेश झाले तसे वैष्णव ग्रंथामध्ये शिवादी नावाने कार्यब्रह्माची निंदा केली आहे. हे रहस्य न समजता शिवोपासक दुःखी होतात. मग शास्त्रामध्ये जे निंदा आहे ते कारण ब्रह्माची नाही, ईश्वराची कुणी काय करीत नाही. मग निंदा कशाची आहे ती कार्य ब्रह्माची नाही का. तुमच्या गणपतीची सुद्धा निंदा करत असतात. म्हणला काय आहे त्याला नाही का. तोंड कोणाचं आहे हत्तीचं आहे का. याच्यामध्ये निंदा करतात ना. तुमच्या याच्यामध्ये येऊन गेला की विष्णू उपासक शिव उपासक तेव्हा शंकराचे असं नाही का गणपती नंतर मग सूर्य उपासकाने गणपतीची काय केलेली आहे का नाही. म्हटलं एवढं मोठं शरीर आणि वाहन किती आहे उंदी बसला की मारूनच तोंड कोणाचं आहे हत्तीचं. पण सामर्थ्य किती आहे. वडिलाला सुद्धा त्याचे काय करावं लागेल. मग शरीराला महत्त्व आहे का कारण ब्रह्माला. मग शरीराला काय नाही महत्त्व नाही. तसेच शिवपुराणामध्ये विष्णूच्या नामाने कार्यब्रह्माची निंदा केली हे न समजता वैष्णव दुःखी होतात. वास्तविक सर्व पुराणांचा अभिप्राय असा आहे की माया विशिष्ट चैतन्य कारण ब्रह्म उपास्य आहे आणि मायाकृत कार्यब्रह्म त्याज्य आहे असे भारताच्या टीकेत चतुर्धरांनी आरंभीच लिहिले आहे आणि तोच सर्व वेदांताचा सिद्धांत आहे. ईश्वर ब्रह्म जे आहे जे कारण ब्रह्म आहे तेव्हा ईश्वराची कोणी निंदा करीत नाही. ईश्वर भाव सर्व उपासनेमध्ये कसा आहे सारखा आहे. म्हणतात सूर्य उपासक असो देवीचा उपासक असो विष्णूचा असो किंवा शिवाचा असो त्या उपासनेमुळे त्याला ब्रह्मलोकाचे काय होते. उपासनेमध्ये कार्य ब्रह्म भिन्न भिन्न आहे पण त्याचं फल मात्र सर्वांना कसं आहे. मग तुम्ही सूर्याची उपासना करा तरी ब्रह्मलोक प्राप्ती. शक्तीची उपासना केली तरी एक सांख्ये प्राप्यते स्थानम एकम सांख्यांच्या योगांच्या. साधनामध्ये भिन्नता आहे फलामध्ये काय नाही. कोणाचाही मोक्ष कसा आहे सारखाच आहे आपण प्रत्येकामध्ये. म्हणून निंदा जी केलेली आहे ती निंदा उपाधीची आहे. आतमध्ये असलेल्या चैतन्याची काय नाही निंदा आहे पुढे. असं काय झालं का. याप्रमाणे आपला पुत्र जो तर्कदृष्टी त्याने सर्व पुराण वाक्यांची एकवाक्यता केलेली ऐकून राजास थोडा आनंद झाला. संशय मिटला राजाला. काय झाला संशय हा दुःखाला काय असतो. कोणीतरी अग्रस्त जोडपं आपलं आनंदात आपलं संसारिक जोडपं
एक त्याचा मित्र आला आणि त्याने कानामध्ये काही सांगितलं नाही, फक्त एक सांगितलं, सांगू नको. तो निघून गेला. मग त्याची मिसेस विचारायला लागली, म्हणला का त्याने काय सांगितलं? याने सांगितलं सांगू नको. पुन्हा पुन्हा विचारायची, मला काय सांगितलं त्याने? मला सांगू नको. मला दुसरी कोणी आहे का? सांगू नको. मला नाही सांगत आणि कोणालाही सांगणार. संशयाला, संशया दुःखाला काय. मग भगवंताची सुद्धा काय केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, संशयाची काय केली? प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना, हे संशय काय केले. आणि पूर्ण ब्रह्म झाला, सगळे संशय निवृत्त झाल्यानंतर ज्यावेळेस म्हणत होता ब्रह्मभाव आणून द्यावा लागला, तो काय आहे. मग तो कोणामुळे आपल्याला परका झाला? संशय. चौथ्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघा भगवद्गीतेमधला, चौथा अध्याय शेवटचा श्लोक आहे. संशयात्मा पुढे उद्या सांगा. तस्मात् ज्ञान संभूतं हृस्थं ज्ञान चित्वैनं संशयमेव मा उत्तिष्ठ. बरं का, तस्मात् ज्ञान संभूतं, अज्ञानातून उत्पन्न होतं आणि कार्याचा विघातक असतो. म्हणून तस्मात् ज्ञान संभूतं हृस्थं ज्ञानासिना चित्वैनं संशयम उत्तिष्ठ. कारण अजून बसला होता ना, मग त्याला सांगितले काय करतो? उत्तिष्ठ म्हणजे उभा राहा. अर्जुनाचे सगळे संशय उत्पन्न होती ते निवृत्त झाले. संशय हा कार्याचा विघातक आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 31, 6 शास्त्रांतील विरोधाचा विचार. पुत्राने याचे उत्तर सांगितले की 1 सांख्यशास्त्राकरता कपिल, 2 पातंजल शास्त्राचा करता पतंजली, 3 न्यायाचा करता गौतम, 4 वैशेषिक शास्त्राचा करता कणाद, पूर्वमीमांसेचा करता जैमिनी व 6 उत्तरमीमांसेचा करता व्यास. हे सर्व शास्त्रकर्ते सर्वज्ञ असून त्यांचे महात्म्यही प्रसिद्ध आहे. म्हणून त्यांची वचनरूप शास्त्रे ही सर्व समान आणि प्रमाण असावीत हे खरे. परंतु सर्व वाक्यांमध्ये प्रबल प्रमाण अपौरुषेय वेदवाक्य आहे. प्रत्येक दर्शनाचे जे कडपे आहेत ते असं सामान्य नसून काय असामान्य आहे. एवढं मोठं शास्त्र ज्या अर्थी ते करतात त्या अर्थी त्यांच्यात ज्ञानाचे कौतुक केलं पाहिजे. आहे का? मग म्हटलं का एक वाक्यता काय नाही, त्याला कारण आहे. आणि शेवटी सर्वांची एक वाक्यता म्हणजे आहे मोक्षातच आहे. एक वाक्यता म्हणजे ब्रह्मस्वरूप, सकल दुःखाची निवृत्ती. आणि मत जरी भिन्न असेल तरी फलामध्ये काय नाही, एक वाक्यता आहे सगळ्या दर्शनामध्ये. सांगण्याचं तात्पर्य विभिन्न मतं सांगून शेवटी शेवटचा निर्णय कोणता आहे? आणि तो म्हणजे उत्तरमीमांसेचा. कोणता? उत्तरमीमांसेमध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हटलं हे कोण सांगते हो? त्याच्यातलं महावाक्य जे वेदामधलं असतं तत्वम असे. तत् म्हणजे त्या लक्षार्थ घ्यायचा, वाच्यार्थ सोडून द्यायचा. ते ब्रह्म माझ्याहून भिन्न असून मी किम स्वरूप आहे. आणि मग ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर परिच्छिन्नता गेली. कोणता भाव प्राप्त झाला? व्यापक. हे विश्वाची माझे ऐशी मती जयाची. तरी भेद कायम आहे. काय आहे? हे विश्वाची माझे घर म्हटलं तर विश्व एक वेगळं, मी एक. पुन्हा भेद आला ना. मग किंबहुना चराचर. मग आता माझ्याहून भिन्न नाही जगात. मग का किंमत स्वरूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव तयाजवळ. आता विश्वात्मके. आता विश्व भिन्न राहिलं की आमचे गुरुजी किम स्वरूप आहे. विश्वाहून गुरुजी वेगळे नाही. गुरुजीहून
विश्व वेगळं नाही. हे वेदांत शास्त्राचं फळ आहे. त्या अपौरुषेय वेदवाक्यांचा प्रवर्तक ईश्वर असल्यामुळे वेद कर्तृत्वाचा व्यवहार त्याचे ठिकाणी होतो. त्या ईश्वराच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद व विप्रलिप्सा इत्यादी दोष संभवत नाहीत. कुणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी संभव नाही का? प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना हे सगळे ईश्वराच्या ठिकाणी नाही. कुणाच्या ठिकाणी? ईश्वर परिच्छिन्न अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? अल्पशक्ती आहे का सर्वशक्ती आहे? स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? हे सगळे अवच्छेद कोणाचे? बरं का? आणि सगळ्यात जगात नियंता कोण आहे? आकाशे सर्वत्र वसावे भाविले. समुद्राला आज्ञा केली, म्हणलं पहा गावपणा करायचा नाही. किती पाऊस पडला तरी मुंबई सोडून नाही, याच्या सोडून काय व्हायचं नाही, इकडे यायचं नाही. आणि जर समुद्र ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता आलं तर आपलं काय? राम बोलो भाई. समुद्री रेखा आणि पृथ्वीला सांगितलं किती दुःख झालं तरी हालायचं नाही. मग काय काय समुद्री रेखा आणि पृथ्वी आभूते व्हावे. आपल्या इथं बरे ट्रक जात असतात, किती वजन असते, काय सगळं जमीन येऊन जात असतात ना. लोकल गाड्या मुंबईला 5-5 मिनटं. मग ते गाडी हल्ली, मग जमिनी हल्ली का? मग पृथ्वी आभूते व्हावी. मग कोणाची आहे? आणि तो ईश्वर उपास्य आहे. कोण आहे? ईश्वरच सर्वभूतानां ब्राह्मण सर्वभूतानि तया अहमवाच्या चित्तंग देऊन आहे. याच्यामध्ये होता ना, तर पोरायला 4थ्या वर्षाला भंग आहे ना, आम्ही याचे दास. आणि तो सामान्य आहे का? तो देवाचाही आणि काय कर काळाचा ईश्वर. आणि जर उपासना कोणी करत नसेल, भक्ती बिन पशु कशाची आणि सुटवेने कशा, त्याच्या जगण्यामध्ये कोणत्याही प्रकारे नाही ज्याची भक्ती हरिसीने बसत आहे. श्रीमंत जरी असला पण भक्ती करीत नसले त्याच्यासारखा अभागी दुसरा कोणी. गरीब असून काय करतो? नवाद देवाचा तुम्ही कोणता? मामी पार्थ पाचित स्त्रिया वैश्या सदा सुद्धा. म्हणून उपास्य कोण आहे? ईश्वर. पुढे आणि कपिलादी शास्त्रकर्ते जीव आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी भ्रम, प्रमादादी दोषांचा संभव आहे. शास्त्रकारही सर्वज्ञच आहेत, तथापि योग महात्म्याने त्यास सर्वज्ञता प्राप्त झाली आहे म्हणून ते युंजान योगी आहेत. आणि ईश्वराची सर्वज्ञता स्वभावसिद्ध आहे म्हणून तो युक्त योगी आहे. युंगान योगी आणि युक्त योगी. युक्त योगी कोणता? ज्याला ज्ञान प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करण्याचे का? लोक ज्ञानेश्वर महाराजांना काय कुठं जावं लागलं का? कुठे सूर्याला प्रकाश आणावा लागतो का? प्रकाश घेऊनच येतो. उपजताची जन्माला आले तर ज्ञान घेऊन आले. काय घेऊन आले? तुकोबार आहे, ज्ञानेश्वर महाराज, खंदारकर महाराज तेव्हा त्यांना कोणतरी प्रश्न केला. म्हणले महाराज तुकोबार आहे तर खेड्यात जन्माला आले, बरं काय उच्च कुलातही जन्माला नाहीत लोकांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणता गाता गाता नसून काय आहे? वेद आहे. म्हणलं कसं काय? मग ते खंदारकर महाराजांनी सांगितलं. म्हणलं हे बा, आपल्या घरी दिवा लावायचा असला म्हणजे त्याच्यात तेल पाहिजे, वात पाहिजे, पण अग्नी लावा लागतो. आणि हवा आली तर पण काय होतं? विजून जातं. हे आपल्या दिव्याचे. आणि सूर्याला आणावं लागतं का तेल, वात? आणि किती हवा आला तरी काय अर्थ विजून जातो का सूर्य? मग सूर्याप्रमाणे कोण आहे? सूर्याचे पर्यंत तो का तिन्ही दैव जायचे जगी म्हणजे युक्त योगी. आणि युक्त योगाला काय करावं लागतं? ज्ञान आणण्याची, शिकण्याची आवश्यकता आहे. ज्ञान घेऊनच काय आलेलं असतं.
आणि विज्ञान योगायला काय करावं लागतं, नाही का, शिक्षा, कल्प वगैरे, व्याकरण वगैरे शिकावं लागतं. आणि ते सुद्धा आणखी संपूर्ण ज्ञान होते का अल्पज्ञान होते. मग युक्त योग आणि दोमधला फरक पडेल. ज्यास चिंतनाने पदार्थांचे ज्ञान होते त्यास युंजान योगी म्हणतात आणि ज्यास एकदम सर्व पदार्थ प्रत्यक्ष प्रतीत होतात त्यास युक्त योगी म्हणतात. अभ्यास करून ज्ञानी होणं वेगळं. ज्ञानेश्वर महाराज अभ्यास करून ज्ञानी झाले, जन्माला आल्याबरोबर ज्ञानी झाले. त्यांना काय अभ्यास करावा लागला का त्यांना? आपलं काय आहे, अभ्यासाच्या पूर्वी आपण अज्ञानी होतो आणि पुढे मग चिंतन केल्यावर काय झालं, यांना चिंतन करण्याची काही आवश्यक, तुका सहज बोले वाणी आणि त्या घरी वेदांत भाई. पुढे युक्त योगी कोणते आणि बाकीचे युंजान योगी. पुढे असा ईश्वरच आहे म्हणून युक्त योगाचे वेदवचन प्रबल आणि युंजान योगी शास्त्रकार यांचे वचन दुर्बल आहे. दोच्या ह्याच्यामध्ये युक्त योगी प्रमाण असते त्यांचं. तुकोबारा जे बोलेल ते सहज बोलणे आणि करुणे सहाय्यास सहज बोलायला लागले आहे का नाही. तो गीता ऐसे गोड हात बोलायला सहज बोलायला लागले. गीताला ते जगामध्ये श्रीमद भगवद्गीता नावाचा जगतविख्यात ग्रंथ काय झाला, निर्माण झाला. पुढे यावरून असा नियम ठरतो की वेदवचनाशी जे शास्त्र अनुकूल असेल तेच प्रमाण व वेद विरुद्ध ते अप्रमाण होय. उत्तर मीमांसेशिवाय बाकीची 5 शास्त्रे कोणत्या अंशात वेदविरुद्ध आहेत हे शारीरकामत स्पष्ट सांगितले आहे. उत्तर मीमांसा मात्र कोणत्याही अंशाचे ठिकाणी वेदविरुद्ध नाही. जर कोणी असे म्हणेल की जे शास्त्र बऱ्याच अंशात वेदानुसार आहे त्याचे ठिकाणी विश्वास करावा आणि बहुत स्थानी वेदविरुद्ध असेल ते त्याचे समजावे. परंतु जर काही अंशाचे ठिकाणी वेदानुसार असलेले शास्त्र उपादेय नामग्राह्य मानावे असे मानले तर जैन शास्त्रातही सांगितलेली अहिंसा वेदानुसारच आहे. मग त्यासही ग्राह्य मानले पाहिजे, परंतु ते त्याज्य आहे. वेद प्रमाण असेल तेच ग्राह्य करायचं. वेद जर प्रामाण्य नसेल तर ते काही नाही. मग काय काय भागामध्ये ग्राह्य आहे ना. उदाहरणार्थ एक जैन लोकांचा असते त्याच्यात उत्कृष्ट असा अहिंसेचा उपयोग केलेला. तुम्ही जैन लोक पहा ते हे असते, झाडी असते ते असे पाणीसुद्धा ते गाळून पित नाही. ते म्हटलं त्या पाण्यामध्ये काय असेल आणि आपण त्याला तर का वेगळं. आपल्यापेक्षा त्यांची अहिंसा अधिक वर्णन केलेली आहे. माझं जे अहिंसा आपल्या अधिक वर्णन त्याची प्रमाण मानावं ते शास्त्र काय मानलं पाहिजे. मग प्रमाण मानलं आहे का नास्तिक ठरवलेलं आहे असं. जरी आणखी एखादा वाघ ग्राह्य असेल तेवढ्यावरून त्याचा नास्तिकपणा जाऊ शकत मग नाही का नाही. कारण काय पाहिजे ते वेद प्रणीत आलं पाहिजे. कुठून आलं पाहिजे म्हणजे काय नाही. इतर जे फक्त उत्तर मीमांसाच वेदाला काय आहे, कारण बाकीचे शास्त्र वेदाला काय नाही. त्याच्यामध्ये भेद सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे नैयायिकामध्ये जीवाजीवाचा भेद आहे कोणता. आणि वेदांतशास्त्रामध्ये जीवाजीवाचा भेद नसून विद्या विनय संपन्न आहे. शुनीचैव स्वभावेश पंडिता कविषमदर्शना. सुंदर सगळ्यामध्ये उत्तम शास्त्र कोणतं आहे, उत्तर मीमांसा. पुढे जरी सुगत नाम बुद्ध ईश्वरावतार आहे तरी तो विप्रलिप्सा निमित्तच झाला आहे म्हणून त्याचे वचन सर्वथा अप्रमाण आहे. कारण त्याच्या ठिकाणी भ्रम आहे. कोणीतरी आपला शाळा त्याच्यात गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवायचे. इन्स्पेक्शन करण्याकरता इन्स्पेक्टर आला.
शाळेचा कोणीतरी मुख्य. मग त्या पोरांना किती शिकवलं, कसं शिकवलं हे प्रमाण. मग शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रश्न केले, म्हणलं काय काय शिकलं आहे अमका तमकं सगळं. मग त्यांनी आपलं विचारलं बरं का. मग म्हणायला लागले, म्हणलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, शिकवला यांना काय सांगता येते. मग आता सगळे ते विद्यार्थी गप्प बसले बघा. म्हणलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. गुरुजींना वाटायला लागलं, म्हणलं आता आपली सगळी फजिती होते काय म्हणून काय दाखवलं किल्ली दाखवली. मग एक पोरगा उठला, म्हणला किल्ल्यात झाला. इन्स्पेक्शन करणाऱ्याला काय झाला. म्हटलं काही हरकत नाही, एक उत्तर द्या. म्हटलं कोणत्या किल्ल्यात झाला. त्याने सांगितलं आपला गुरुजी शिकवला. धर्म आहे की नाही, याला काय म्हणतात, एकूणच गुरुजी शिकवायला लागले आपल्या. आणि त्याच्यामध्ये आलं बघा तुमचा काय शब्द आला आपला काय धरण जरा नंतर पुढचंच वाचा नाही एक व्यासपीठाला नाव. मग गुरुजीने विचारलं, म्हणलं गुरुजी व्यासपीठ काय आहे म्हणाला. गुरुजीला काय माहिती आहे, आसनाला व्यासपीठ म्हणतात. मग गुरुजीने सांगितलं, म्हणलं व्यास नावाचं एक धान्य आहे, गिरणीमधून मला म्हणजे गावात असते, त्याला विस्वीट म्हणतात. ब्रह्मदासाच्या अरे बाप. म्हणून जीवाच्या ठिकाणी काय असे किती जरी झाला तरी तो जीवच काय, किती मोठा झाला, कोण चांगले महाराज तरी काय, वाघावर बसो काय, कुण्या सिंहावर बसो. जीवदशेमध्ये सगळे संशय कायम असतात आणि मुक्त अवस्थेमध्ये सगळे संशय निवृत्त होत असं आहे काय. पुढे परिच्छेद क्रमांक 32. उत्तर मीमांसाच सर्वात श्रेष्ठ. समजा उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा ही सर्वामध्ये काय आहे. बाकीचे शास्त्र आहेत पण ते पूर्णत्वाला प्राप्त करून देऊ शकेल. पूर्णत्व कोणामध्ये, एखादी नदी आहे, ती नदी आपली कोणत्या इंद्रायणी नदी आहे, कोणाला मिळते भीमाला, पूर्ण होते का ते. आणि समुद्राला मिळाली तर पूर्ण होते. म्हणून पूर्णत्व प्राप्त करून देणारं शास्त्र जे आहे ते उत्तर मीमांसा आणि व्यासनारायणांनी लिहिलं आहे. काही शास्त्रामध्ये वेद प्रामाण्य आहे पण काही काही बाबतीत नास्तिकवाद आहे. कोणता वाद आहे. वेद मार्गे म्हणे गेले त्याची मार्ग. म्हणून आपला वैदिक संप्रदाय कोणता आहे, म्हणजे वारी आपण करत असतो पांडुरंगाची, ही काही कोणी निर्माण केली आहे का वैदिक आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वारी करत होते. भगवान शंकर सुद्धा पांडुरंगाची काय करत होते, आम्ही कापडे रे आम्ही काय करत. म्हणून वारी साधनामध्ये मोक्ष प्राप्त करून देण्याचं काय पंढरीचे. तुम्ही एखाद्या वारकऱ्याला सांगा देव ब्रह्म झाला का तुम्हाला, तर म्हणलं आमच्या वारीमध्ये सामर्थ्य आहे काय करून देण्याचं. तुमचा जीव ब्रह्म आहे की तुम्ही करत बसा. उत्तर मीमांसा मात्र सर्वतोपरी वेदानुसार असल्यामुळे तीच मोक्षोस ग्राह्य आहे. उत्तर मीमांसाच काय आहे, इतर शास्त्रात कार्यापुरते त्याचा उपयोग आहे, कोणापुरता पण ते ग्राह्य नाही. पुढे उत्तर मीमांसा व्यासकृत सूत्ररूप असून तिचे व्याख्यान बहुत आचार्यांनी बहुत प्रकाराने केले असल्यामुळे कोणते व्याख्यान प्रमाण मानावे हा संशय पुन्हा राहतोच. याचे समाधान असे की त्या सर्व व्याख्यानात शंकराचार्यांचे व्याख्यानच वेदानुसार आहे. तुम्हाला 5व्या तरंगामध्ये सांगितलं की अद्वैत मताचे पुरस्कर्ते कोण आहे, काय करते. भगवान शंकराचा अवतार घेऊन ते येतील आणि गंगेमधून
नारायणाची मूर्ती काढतील, बद्रिकाश्रमी काय करतील, स्थापन करतील, आणि अद्वैत मताचा जिकडे तिकडे काय करतील, प्रचार करतील. म्हणून कोणाचं भाष्य प्रमाण आहे? शंकराचं आहे. एक ब्रह्मसूत्र म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भाष्य आहे बघा. त्याच्यावरती तुमचे आणखी रामानुज, मध्व, वल्लभ, शंकराचार्य यांची भाष्य आहे, पण प्रमाण कोणाचं भाष्य आहे? शंकराचार्य. त्या सर्व व्याख्यानात शंकराचार्यांचेच व्याख्यानच वेदानुसार आहे, अन्य व्याख्याने वेदानुसार नाहीत, हे 5व्या तरंगात आरंभीत सांगितले आहे. 5व्या तरंगामध्ये अद्वैत मत प्रमाण की ब्रह्म हेच कसं आहे? अद्वितीय आहे, तिथे कोणते काही नाही. बरं का, अद्वैत मत प्रमाण म्हणावं तर ज्ञान होण्याच्या पूर्वी 3 काय केले पाहिजे नाही का? कोणीतरी गुरु महावाक्य सेवन करणं, एक महावाक्य, दुसरा कोण? गुरु नाही का? आणि ज्याला ज्ञान होते ते अद्वैत राहिला का द्वैत झाला? मग अद्वैत सत्य का? अद्वैत सत्य. मग त्याच्यामध्ये प्रश्न आला ना, जर आणखी अविद्याकारी आहे असं म्हणलं तर अद्वैताची काय होते? सिद्धी होते. आणि जर अविद्याकारी मानलं नाही तर द्वैताची काय होते? तिथून त्या तरंगालाच बरोबर आणखी सुरुवात आहे. द्वैत मत प्रमाण की, आणि शेवटी निर्णय कोणता घेतला? अद्वैत मत काय? आणि जर द्वैत मत प्रमाण आहे असं मानलं, अद्वैत मत प्रमाण आहे असं मानलं, अलग अलग मृगजळाने काय केली पाहिजे? सुंदर प्रक्रिया सांडून त्या तरंगाची सुरुवात केलेली आहे. वाचा. संपलं का? बरं, राहिलेला विषय काय सांग? बरोबर आहे. सर 5-6 काय म्हणते, 6 वाजून गेलेला. माझं जेवण भरपूर झालेलं आहे. झोपेला कारण होत आहे, जोरदार उत्सव केला. बरं, आपल्याला त्याचा फायदा झाला. बरं, अधिक राहिलेला विषय कधी सांगू?